सो लेट स्टार्ट टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. आता हा प्रॉब्लेम काय बघा, 4 चार्जेस 6 इंटू 10⁻⁸ कुलूम, म्हणजे चार्जेस किती दिलेले आहेत, 6 इंटू 10⁻⁸ कुलूमचे चार्जेस दिलेले आहेत. Each are placed at the corner of a square whose side there is a square. ओके, त्या स्क्वेअरची साईड किती आहे बघा, 3 सेंटीमीटर इच, दॅट इज 3 इंटू 10⁻⁻² मीटर. कॅल्क्युलेट रिझल्टंट फोर्स ऑन इच चार्ज. ओके, प्रत्येक चार्जवरचा रिझल्टंट फोर्स काढायचा आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला डायग्राम काढावे लागेल. सो दिस इज अ स्क्वेअर. ठीक आहे, आणि इक्वल चार्जेस जे आहेत ते प्रत्येक कॉर्नरला आहे. इथं चार्ज क्यू आहे, इथं चार्ज क्यू आहे, इथं देखील चार्ज क्यू आणि इथं देखील चार्ज क्यू आहे. ठीक आहे, प्रत्येक साईड किती आहे, आर आहे. आता कुठल्याही एका चार्जवरचा रिझल्टंट फोर्स काढायला सांगितलाय. मग त्याच्यातला कुठलाही एक चार्ज म्हणजे कुठला घेऊया, फॉर एक्झाम्पल हा कॉर्नरचा चार्ज घेऊया. ठीक आहे, आता याला थोडंसं नेमिंग करावं लागेल आपल्याला. दिस इज नंबर 1, ओके, दिस इज नंबर 2, सपोज दिस इज नंबर 3 अँड दिस इज नंबर 4. आता हे आपण बघितलंय की नंबर ऑफ चार्जेस एकाच ठिकाणी जर असतील तर काय होतं, प्रत्येक चार्ज हा दुसऱ्या चार्जवर काय करतो, फोर्स एक्झर्ट करतो. आता हे फोर्सेस कुठल्या डायरेक्शन येणार बघा. 1 हा चार्ज 3 वरचा एकूण फोर्स आपल्याला काढायचा आहे. कुणावरचा एकूण फोर्स काढायचा आहे, 3 वरचा फोर्स काढायचा आहे. तर 1 हा चार्ज 3 ला काय करणार, रिपेल करणार. कुठल्या डायरेक्शन रिपेल करणार, तर या डायरेक्शन रिपेल करणार. तो या डायरेक्शन रिपेल करणार. तो बरोबर आहे ना. या डायरेक्शन तो रिपेल करणार. याला काय म्हणणार मी, फोर्स ऑन 3 एक्झर्टेड बाय 1. बरोबर आहे ना, कारण आपल्याला कुणावरचा एकूण फोर्स काढायचा आहे, चार्ज नंबर 3 वरचा एकूण फोर्स काढायचा आहे. चार्ज नंबर 1 आणि चार्ज नंबर 3 दोन्ही कसे आहेत, सिमिलर चार्जेस आहेत. सिमिलर म्हणजे दोघेही सपोज पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. तर पॉझिटिव्ह मध्ये काय असतं, रिपल्शन असतं. आणि रिपल्शन असल्यामुळे काय करणार, चार्ज नंबर 1 चार्ज नंबर 3 ला काय करणार आहे, बाहेर ढकलणार. त्याच्यामुळे डायरेक्शन ही अशी येणार आहे. हा झाला 3-1. त्याच्यानंतर सिमिलरली 2 देखील 3 ला काय करणार, रिपेल करणार. 2 3 ला कुठल्या डायरेक्शन रिपेल करणार, या डायरेक्शन रिपेल करणार. बरोबर आहे ना, डाऊनवर्ड डायरेक्शन. याला म्हणणार फोर्स ऑन 3 एक्झर्टेड बाय 2. त्याच पद्धतीनं हा 4 नंबरचा चार्ज जो आहे, 4 नंबरचा चार्ज हा देखील काय करणार, 3 नंबरला काय करणार, रिपेल करणार आहे. इन दिस डायरेक्शन. याला काय म्हणणार मी, फोर्स ऑन 3 एक्झर्टेड बाय 4. हे तुम्हाला सिक्वेन्स मी लक्षात ठेवायला सांगितलंय. बरोबर आहे ना. FXY म्हणजे काय असतं, फोर्स ऑन एक्स असतं, एक्सर्टेड बाय वाय असतं. फोर्स ऑन एक्स एक्सर्टेड बाय वाय. हे डिनोशन लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, आता हे सगळे फोर्सेस सुरुवातीला 1 बाय 1 लिहूया आणि नंतर त्या सगळ्यांचे मग ऍडिशन करूया, वेक्टर ऍडिशन. ओके, सुरुवातीला कुठला लिहूया, 3 आणि 4 मधला फोर्स. थ्री आणि 4 मधला फोर्स. फॉर एक्झाम्पल फॉर्म्युला काय असतो, 1/4πε0. दोन्ही चार्जेस क्यू आणि क्यूच आहेत. ओके, 3 या ठिकाणी चार्ज किती आहे, क्यू आहे. 4 या ठिकाणी चार्ज किती आहे, क्यू आहे. क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय त्यांच्या डिस्टन्स, त्यांच्यामधल्या डिस्टन्सचा स्क्वेअर, क्यू स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. ओके, त्याच्यानंतर 3-4 मधला झाला, जे हा झाला 3-4 झाला. आता 3-1 लिहूया.
त्याचा फॉर्म्युला काय, 1/4πε0 Q इंटू Q, दॅट इज Q स्क्वेअर डिवायडेड बाय कुठला 3 आणि 1 मध्ये. आता 1 आणि 3 मध्ये डिस्टन्स किती आहे? आता हे बघा, स्क्वेअरची साईड, ही साईड R असेल, ही साईड R असेल, तर इथली साईड काय होणार, √2R येणार. √2R लक्षात येते का? कारण स्क्वेअरचा हायपोटेनस काय असणार आहे, √2 टाइम्स काय असतं, साईड असतं. म्हणजे 1/4πε0 Q1 Q2 डिवायडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर. डिस्टन्स स्क्वेअर म्हणजे √2R चा स्क्वेअर किती होणार, 2R स्क्वेअर होणार. आणि तिसरा म्हणजे फोर्स बिटवीन, राहिला कुठला आता, 3-4 झाला, 3-1 झाला, आता 3-2, 3 आणि 2 मधला. Q स्क्वेअर डिवायडेड बाय R स्क्वेअर. एकूण असे 3 फोर्सेस एवढे ऍक्ट होणार आहेत. आता या तिघांचा एकूण रिझल्टंट आपल्याला काढायचा आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हेक्टर टॉपिक व्यवस्थित माहिती असणं आवश्यक आहे. आता तिघांची डायरेक्ट ऍडिशन करून चालणार नाही, लक्षात घ्या, कारण त्याच्या डायरेक्शन कशा आहेत, डिफरंट आहे. आणि डायरेक्शन डिफरंट असल्यामुळं डायरेक्शन कन्सिडर करून त्यांचे आपल्याला ऍडिशन करावे लागेल. डायरेक्शन कन्सिडर करून म्हणजे कसं, आता F34 आणि F32 हे कसे आहेत, हे दोघे जण एकमेकाला परपेंडिक्युलर दिसत आहेत, बरोबर आहे ना? आणि दोन जर फोर्सेस परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा रिझल्ट, म्हणजे दोन फोर्सेस मधला अँगल माहिती असेल तर रिझल्टंट कसा काढायचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. ओके, आता 3-2 आणि 3-4 यांचा रिझल्टंट सपोज काय आहे, R आहे असा ऍझ्युम करूया. लेट R इज रिझल्टंट ऑफ F34 and F32. म्हणजे F34 कसा आहे, इकडे आहे, आणि F32 कसा आहे, असा आहे. यांचा रिझल्टंट कुठे येणार, यांच्यामध्ये येणार, बरोबर आहे ना, असा येणार. आणि हा किती येणार बघा, इथं लिहूया आता. हा, तर रिझल्टंटचा फॉर्म्युला बघा काय असतो. फॉर्म्युला वेक्टर टॉपिक मध्ये तुम्ही स्टडी केलाय, P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस 2PQ cos θ असा फॉर्म्युला असतो रिझल्टंटचा. सो स्क्वेअर रूट ऑफ P स्क्वेअर म्हणजे 3-4 आणि 3-2 चा रिझल्टंट काढायचा आहे ना. 3-4 स्क्वेअर प्लस 3-2 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स 3-4 3-2 कॉस ऑफ, या दोघांच्या मध्ये अँगल किती आहे, 90 डिग्री आहे. आता कॉस ऑफ 90 म्हणजे तिसरी टर्म ही काय होणार आहे, कम्प्लिटली कॅन्सल आउट होणार आहे. आता F34 आणि F32 आणि F32 दोघांची मॅग्निट्यूड बघितली तर तेवढीच आहे ना. हे बघा, F34 एवढा आहे आणि F32 आणि 3-4 तेवढेच आहे. 1/4πε0 Q स्क्वेअर बाय R स्क्वेअर 1/4πε0 Q स्क्वेअर बाय R स्क्वेअर. दोघांच्या ऐवजी F स्क्वेअरच मी डायरेक्टली लिहितो, म्हणजे ते आपल्याला करायला बरं पडेल. सो F स्क्वेअर प्लस F स्क्वेअर. ओके, तिसरी टर्म काय कॅन्सल झालेली आहे. स्क्वेअर रूट ऑफ 2F स्क्वेअर होणार, √2 टाइम्स F, म्हणजे रिझल्टंट किती होणार, √2 टाइम्स F म्हणजे किती, 1/4πε0 Q स्क्वेअर डिवायडेड बाय
आर स्क्वेअर. ओके, हा रिझल्टंट कुणाचा आला? 3-4 आणि 3-2 चा. ठीक आहे. मग आता पुन्हा एकदा डायग्राम मध्ये बघा. हा 3 नंबरचा जो चार्ज आहे, 3 नंबरचा चार्ज, त्याच्यावर एक रिझल्टंट आलेला आहे असा 2 फोर्सेसचा, आणि अजून एक कुठला राहिला? हा रिझल्टंट कुणाचा आहे लक्षात घ्या, F3-2 आणि 3-4 चा. 3-2 आणि 3-4 चा रिझल्टंट आहे. आणखी कुठला राहिला मग फोर्स? हे बघा, 3-2 आणि 3-4 चा रिझल्टंट मध्ये आला, अजून 3-1 फक्त राहिलाय. 3-1 हा एवढा आहे. 3-1 हा 3-1 अजून त्याच्यामध्ये ऍड करायला पाहिजे, तो त्याच डायरेक्शन आहे. ओके, आता 2 फोर्सेस एकाच डायरेक्शन असेल तर त्यांची डायरेक्ट ऍडिशन आपण करू शकतो. देअरफॉर टोटल फोर्स ऑन चार्ज ऍट 3 काय येणार आहे? टोटल फोर्स CF इज इक्वल टू R प्लस F3-1. R किती आलाय? √2 टाइम्स, है ना, √2 टाइम्स 1/4πε0 Q स्क्वेअर बाय R स्क्वेअर प्लस 3-1 किती आहे? 1/4πε0 Q स्क्वेअर डिवायडेड बाय 2R स्क्वेअर आहे. आता याच्यातल्या कॉमन टर्म काढतो सगळ्या एकत्र. 1/4πε0 Q स्क्वेअर बाय R स्क्वेअर कॉमन काढलं तर फर्स्ट टर्म मधलं √2 राहणार आणि सेकंड टर्म मधलं 1/2 राहणार आहे. सो दिस इज युअर फायनल आन्सर. √2 प्लस 1/2. हा प्रॉब्लेम जो आहे तो व्हेक्टर या टॉपिकशी रिलेटेड जास्त आहे, कारण इथं आपल्याला व्हेक्टर ऍडिशन करावे लागते. त्याच्यामुळे व्हेक्टर टॉपिक जरा व्यवस्थित प्रिपेअर करा आणि हा प्रॉब्लेम जो आहे तो रिपीटेडली 1-2-3 वेळा बघा. आणि तरी देखील या प्रॉब्लेम मध्ये थोडेसे जर काही डाऊट येत असतील तर ते तुम्ही परत विचारा. ओके, तर या पद्धतीने हा टेक्स्टबुक मधला प्रॉब्लेम नंबर 4 आहे. फक्त हा प्रॉब्लेम पुन्हा एकदा जस्ट काय आहे हे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. स्क्वेअरच्या 4 कॉर्नरला इक्वल चार्जेस ठेवलेले आहेत आणि स्क्वेअरची साईड किती आहे? R ही स्क्वेअरची साईड आहे. तर कुठल्याही एका चार्जवरचा रिझल्टंट फोर्स किती असेल? कॅल्क्युलेट रिझल्टंट फोर्स ऑन ईच चार्ज. कुठल्याही एका चार्जवरचा रिझल्टंट फोर्स किती असेल हे काढायचं आहे. मग कुठल्याही एका चार्जवर काय करणार आहे तर बाकीचे 3 चार्जेस 3 फोर्सेस एक्झर्ट करणार आहेत आणि या तिघांचा रिझल्टंट तुम्हाला काढता आला पाहिजे. 3 फोर्सेस काय असणार? 1/4πε0 Q1 Q2 बाय R स्क्वेअर त्यांच्या डिस्टन्स नुसार असे 3 फोर्सेस येणार आहेत आणि 3 फोर्सेस त्यांच्या डायरेक्शन नुसार त्यांची व्हेक्टर ऍडिशन तुम्हाला करता आली पाहिजे. आणि याच्यामध्ये व्हेक्टर ऍडिशन आपण कशी केली? सुरुवातीला हा 3-4 आणि 3-2 चा रिझल्टंट काढला आणि 3-4 आणि 3-2 चा आलेला रिझल्टंट 3-1 मध्ये काय केलेला आहे? ऍड केलेला आहे. या पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. So let's continue. The electric field in a region is given by E is equal to 5 K Newton per Coulomb. Calculate electric flux through a square of side 10 centimeter in the following cases. The square is along XY plane. The square is along XZ plane. The normal to square makes an angle 45 degree with the Z axis. आता इथे इलेक्ट्रिक फील्ड दिलेला आहे. क्वेश्चन मध्ये काय काय दिलंय बघा. इलेक्ट्रिक फील्ड इन अ रिजन, एका रिजन मधलं इलेक्ट्रिक फील्ड दिलेलं आहे. ते किती दिलंय? 5K. ऍक्च्युली 5K कॅप असं पाहिजे, ते K कॅप न्यूटन पर कुलोम. 5K कॅप याचा मिनिंग काय होतो तर इलेक्ट्रिक फील्डची मॅग्नेट्यूड किती आहे? 5 आणि डायरेक्शन काय आहे? K कॅप. कॅल्क्युलेट इलेक्ट्रिक फ्लक्स. फ्लक्स कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. कॅल्क्युलेट इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू ए स्क्वेअर. ओके, म्हणजे इथं जो फ्लक्स काढायला सांगितलाय तो एका स्क्वेअर मधून पास होणारा फ्लक्स काढायला सांगितलाय आणि त्याचा एरिया किती येणार आहे? साईड स्क्वेअर येणार ना.
साईड स्क्वेअर आणि इथं साईड किती दिली 10 सेंटीमीटर दिली 10 चा स्क्वेअर दॅट इज 100 सेंटीमीटर स्क्वेअर. that is area. Okay, डायरेक्शन इथे दिले ना 5K, ही डायरेक्शन इथे दिलेली आहे बुक मध्येच गिवन इन्फॉर्मेशन मध्ये दिली. फक्त के कॅप ही प्रिंटिंग मिस्टेक आहे, बुक मध्ये के कॅप असं लिहायला पाहिजे होतं ते 5K. केचा मिनिंग काय होतो, कारण इलेक्ट्रिक फील्ड ही वेक्टर क्वांटिटी आहे, त्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन असणार ना. आता हे न्यूटन पर कुलोम म्हणजे काय आहे, हे युनिट आहे, युनिट म्हणजे के काय झाली त्याची डायरेक्शन झाली. हा, मग एरिया म्हणजे साईड स्क्वेअर 100 सेंटीमीटर स्क्वेअर, बरोबर आहे की, त्याच्यामध्ये काय डाऊट आहे. अरे के कॅप म्हणजेच डायरेक्शन ना, के कॅप म्हणजे झेड डायरेक्शन माहिती आहे ना. याच्यासाठी तुमचा वेक्टर टॉपिक झालाय का नाही, वेक्टर टॉपिक झालेला आहे का नाही. सो एरिया येणार आहे 100 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे 10⁻⁻⁴ मीटर स्क्वेअर. हा, आता क्वेश्चन नंबर 1 याच्यामधला सॉल्व्ह करूया. स्क्वेअर इज अलॉंग XY प्लेन. आता इलेक्ट्रिक फ्लक्स काय आहे, इलेक्ट्रिक फ्लक्स, तर व्यवस्थित लक्ष द्या. इलेक्ट्रिक फ्लक्स इज अ डॉट प्रोडक्ट ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी वेक्टर अँड एरिया वेक्टर E बार डॉट A बार. बघा पुन्हा वेक्टरची इथं कन्सेप्ट आली. इलेक्ट्रिक फ्लक्स काय आहे, इलेक्ट्रिक फ्लक्स इज अ डॉट प्रोडक्ट ऑफ. आता डॉट प्रोडक्ट म्हणजे काय, ते वेक्टर मध्ये आहे. दोन प्रकारचे प्रोडक्ट असतात, डॉट प्रोडक्ट अँड क्रॉस प्रोडक्ट. डॉट प्रोडक्ट ऑफ E बार अँड A बार. E बार म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी वेक्टर आणि A बार म्हणजे एरिया वेक्टर. ठीक आहे. फेअर E बार लिहितो मी आता इथे, किती आहे बघा, E बार किती आहे 5K कॅप आहे आणि A बार किती आहे, A बार आहे 100 × 10⁻⁴ आणि त्याची डायरेक्शन. आता XY प्लेन म्हटलं तर एरिया वेक्टरची डायरेक्शन काय येणार. आता एरिया वेक्टर म्हणजे काय, एरिया स्केलर आहे का वेक्टर आहे, तर वेक्टर क्वांटिटी आहे. ठीक आहे, आणि एरिया वेक्टर कसा लिहायचा ते पुन्हा एकदा वेक्टर टॉपिक मध्ये आहे. म्हणून मी सांगितलं की वेक्टर ज्यांना येत नाही त्यांनी फिजिक्स पुढचं स्टडीज करू नये. ओके, तर त्याच्यासाठी मॅथमॅटिकल मेथड नावाचा माझा जो टॉपिक आहे तो बघा, तरच तुम्हाला हे समजणार आहे. आता या एरिया वेक्टरची डायरेक्शन, आता हे एरिया वेक्टरची डायरेक्शन कशी काढायची असते, एरिया जर XY प्लेन मध्ये असेल तर त्याची डायरेक्शन येणार आहे के कॅप. ओके, डायरेक्शन काय येणार आहे, के कॅप विल बी द डायरेक्शन. ठीक आहे. आता फ्लक्स E बार डॉट A बार म्हणजे 5K कॅप डॉट 100 × 10⁻⁴ के कॅप. ओके, हे दोन वेक्टर आहेत, या दोन वेक्टरचं डॉट प्रोडक्ट घ्यायला लागलोय मी. ठीक आहे. आता 5 × 100 म्हणजे काय होणार, 500 × 10⁻⁴ काय होणार -4 होणार. आणि के कॅप डॉट के कॅप किती असतं रे, माहिती आहे, के कॅप डॉट के कॅप किती असतं, हे असतं 1. अँड देअरफॉर फ्लक्स येणार आहे 500 × 10⁻⁴ म्हणजे 5 × 10⁻² व्होल्ट मीटर. दॅट इज युअर आन्सर. म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रिक फ्लक्स तुम्हाला जर काढायचा असेल तर तुम्हाला डॉट प्रोडक्ट घ्यावं लागेल. कुणाचं डॉट प्रोडक्ट घ्यावं लागेल, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी वेक्टर आणि एरिया वेक्टरचं. मग त्याच्यासाठी इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा वेक्टर लिहावा लागेल आणि एरिया वेक्टर लिहावा लागेल. एरिया ही वेक्टर क्वांटिटी आहे, लक्षात घ्या. तर एरिया वेक्टर तुम्हाला लिहिता आला तरच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. हा झाला क्वेश्चन नंबर 1. आता क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करूया. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये पुन्हा एकदा सुरुवातीला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी वेक्टर लिहूया. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी वेक्टर किती दिलाय, 5K कॅप दिलाय. आणि एरिया वेक्टर त्याचा एरिया वेक्टर म्हणजे काय लिहायचं असतं, मॅग्निट्यूड लिहायचं असतं आणि डायरेक्शन लिहायचं असतं. मॅग्निट्यूड आहे 100 × 10⁻⁴ आणि त्याची डायरेक्शन, आता बघा XZ प्लेन इथं दिलंय, XZ प्लेन.
XZ प्लेन असेल तर त्या एरिया वेक्टरची डायरेक्शन काय असणार आहे? XZ प्लेनला एरिया वेक्टरची डायरेक्शन असते जे कॅप. आता फ्लक्स म्हणजे काय असणार आहे? दॅट इज E बार डॉट A बार असणार पुन्हा एकदा. दॅट इज 5K कॅप डॉट 100 into 10 raised to minus 4 J कॅप. या दोन वेक्टरचं डॉट प्रोडक्ट पुन्हा एकदा. आता बघा हे 5 into 100 into 10 raised to minus 4 म्हणजे किती होणार? 500 into 10 raised to minus 4. आणि K डॉट J म्हणजे काय असतं? 0 असतं. हे माहिती पाहिजे. K डॉट J काय असतं? 0 असतं. त्याच्यामुळे फ्लक्स काय येणार आहे? फ्लक्स इज इक्वल टू 0. म्हणजे तोच एरिया डिफरंट पद्धतीने ठेवला तर फ्लक्स काय येतं? 0 येतं. आणि तिसरं आता थर्ड, आता काय दिलंय? थर्ड क्वेश्चन जो आहे त्याच्यामध्ये काय दिलंय? नॉर्मल टू द स्क्वेअर मेक्स अन अँगल 45 डिग्री विथ झेड ऍक्सिस. 45 डिग्री विथ झेड ऍक्सिस म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कुठल्या डायरेक्शन आहे? के कॅप डायरेक्शन म्हणजे झेड डायरेक्शन आहे. आणि एरिया वेक्टर जो आहे तो काय आहे? 45 डिग्री विथ झेड डायरेक्शन आहे. म्हणजे आता इथे इलेक्ट्रिक फ्लक्स येणार आहे E बार डॉट A बार. E बार डॉट A बार म्हणजे काय येणार आहे? EA cos थीटा येणार. ओके. सो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे 5. आता फक्त इथं मॅग्निट्यूड लिहायचे आहेत. एरिया किती आहे? 100 into 10 raised to minus 4 इंटू दोघांच्या मधला अँगल दिलाय 45. सो 500 into 10 raised to minus 4 into 1 by root 2 cos 45 म्हणजे. तर हे आन्सर किती येणार मग आता? 500 by root 2 into 10 raised to minus 4. So this is the flux over the third surface.